हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटाची एनर्जेटिक टीम आली आहे आणि 14 जूनला हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. खरं तर ट्रेलर खूपच भारी आहे, थोडासा स्केरी आहे. सो बरेच प्रश्न मला पडले. त्यानंतर खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मस्त मध्ये मी एवढी एनर्जेटिक टीम वगैरे आली आहे आणि ती एनर्जीच नाही आली. मस्त मस्त आहे, चल रहा है. मी एकटा म्हणालो एनर्जेटिक. सो ट्रेलर आला. खरं तर पोस्टर लॉन्चला आपण सगळे भेटलो होतो, लुक लॉन्च होता तो, आणि आता ट्रेलर आला. उलगडा होत नाहीये नेमकं काय आहे, पण ना भीती वाटते कुठेतरी, आणि ते बघायला खरंच खूप छान वाटतंय. जसं आम्हाला प्रश्न पडला की हे VFX आहे का, बट देन प्रीतम सर सेड की नाही, हे पूर्ण VFX नाही आहे. सो सुरुवातीपासूनच सुरुवात करीन. प्रीतम सर, कधी नेमकी अल्ल्याड पल्ल्याडची सुरुवात झाली? काय एक क्लिक झालं आणि हा मुद्दा घेऊया चित्रपटात हे ठरलं? ॲक्च्युली अशा गोष्टी आपल्या याच्यात होत नाही, पण या फिल्मला झालं आहे. अल्ल्याड पल्ल्याड हे खरंच काहीतरी वेगळं आहे. आम्ही 2 जानेवारीला फिल्म सुरू केला आणि लिखाणच 2 जानेवारीला सुरुवात केली आणि 4-5 महिन्यात हा फिल्म आउट झाला. तर मजेची गोष्ट म्हणजे की याचे जे प्रोड्युसर आहे ते ॲस्ट्रॉलॉजर आहे. त्यांनी अचानक आले आणि म्हणाले की आपण फिल्म करूया. तर म्हणाले ठीक आहे, फिल्म करूयात, पण त्यांनी मला डेट दिली की आपण याच तारखेला करूयात. आणि तिथनं आमचा जो प्रवास सुरू झाला आणि 5च महिने झाले कसे गेले आम्हाला कळलं नाही. आणि अल्ल्याड पल्ल्याड कसा तयार झाला आणि काय हे आताही आम्हाला त्याचं गूढ आम्हालाही सॉल्व झालेलं नाही आहे. पर्यंत होईल असं वाटतंय. पण का अल्ल्याड पल्ल्याड असं नाव काय आहे, काय आहे नेमकं? ॲक्च्युली मी म्हणतो की एका रीतीवरती फिल्म आहे. महाराष्ट्रात वेगळी संस्कृती आहे, आपल्या रीतिरिवाज वेगळे आहे. तर महाराष्ट्रात एक नदी आहे, तिथे बेट आहे आणि तिथे नावेनंच येणं जाणं करू शकतात. तर 3 दिवस लोक गाव सोडून गावाच्या बाहेर जातात, म्हणून अल्ल्याड पल्ल्याड. अच्छा. 3 दिवस भूत असतात गावामध्ये, भूत येतात, छान राहतात, गाववाले त्यांना मस्त मेजवानी देतात, मटण वगैरे सर्व मस्त, या भूत राहा, मजा करा. मग तोपर्यंत गाववाले बाहेर राहतात, म्हणून याचं नाव आहे अल्ल्याड पल्ल्याड. ओ वाव, इंटरेस्टिंग आहे खूप. जेव्हा भाग्यम तुझा पहिलाच चित्रपट आहे हा, तुम्ही तिघांनी जेव्हा या चित्रपटाबद्दल ऐकलं, कथेबद्दल ऐकलं, असं असतं ना की स्क्रिप्ट आपल्या सगळ्यांसाठी एक्का असतो, किंग असतो तो, पण त्या पलीकडे ना त्या गोष्टीमध्ये काहीतरी असतं जे आपल्याला असं वाटतं, ते आपल्याला खुणवत असतं की आपण ते करूया. तुमच्या तिघांनाही हा प्रश्न आहे, काय सगळ्यात जास्त अल्ल्याड पल्ल्याड बद्दल आवडलं? सक्षम. मला असं वाटतं की म्हणजे आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ अ हॉरर फिल्म. पहिले तर कारण एकतर भारतात हॉरर फिल्म्स खूप कमी बनतात आणि एक हॉरर फिल्मचा एक भाग असणं मला खूप महत्त्वाचं वाटत होतं. म्हणजे आपल्या करिअरमध्ये एक आपली हॉरर फिल्म असावी असं एक फिलिंग होतं. आणि त्याचबरोबर हा जो नवीन जॉनर जो लोक आता एक्सप्लोर करतात, हॉरर कॉमेडी, म्हणजे स्त्री म्हणा किंवा हे जे सगळ्या फिल्म्स आहेत ज्याला एक आपण म्हणतो ना, एक कल्ट स्टेटस मिळालं की एक म्हणजे कंटेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर त्याला एक थोडीशी अशी कॉमिक ट्रीटमेंट आपण म्हणतो ना, सिच्युएशनल कॉमिक ट्रीटमेंट, तर तशी ह्या फिल्मच्या स्क्रीनप्लेमध्ये मला जाणवली. आणि अर्थातच कास्ट वॉज अगेन द प्लस पॉईंट. म्हणजे मकरंद सर आहेत किंवा गौरव आहे, सो ह्यांच्याबरोबर पण मला काम करण्याची संधी मिळत होती. सो ऑल इन ऑल मला असं ते एक खूप इंटरेस्टिंग, आपण एक ऑलराऊंड पॅकेज म्हणतो ना की म्हणजे आता गाणं पण बरंच पॉप्युलर झालं आहे फिल्मचं. सो मला असं वाटतं की ते सगळ्या अँगल्स जेव्हा आपण म्हणतो की एक असं एक ऑल इन ऑल एक पॅकेज आपण जे म्हणतो ते खूप इंटरेस्टिंग बनलं आहे असं वाटतं. आणि अर्थात प्रीतम आणि आमचा DOP योगेश कोळी, कारण की हॉरर फिल्म म्हणलं की तुमचं आर्ट, VFX आणि तुमचं शूट, दीज आर लाईक वन ऑफ द पिलर्स ऑफ हॉरर फिल्म असं मला वाटतं. आणि त्याचे आमचे सगळे खूपच तगडे एक्के आम्हाला मिळाले. सो इट वॉज लाईक ऑल इन ऑल आउटस्टँडिंग टीम एफर्ट असं मला वाटतं. आणि आय फील लकी अँड हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. क्या बात. भाग्यम जसं आता सक्षम म्हणाला की आपल्या करिअरमध्ये एकतरी हॉरर फिल्म असावी असं वाटत होतं,
तुला तर पहिल्याच पिक्चरमध्ये मिळाली ती संधी. पहिलाच पिक्चर हॉरर. काय तर म्हणजे युजली रोमॅन्टिक करूया, जरा कॉलेज लाईफ करूया, पण पहिलाच हॉरर चित्रपट आपल्याला भेटतो. ऑब्व्हियसली त्याला कॉमेडीची एक झालर आहे. कसा एक्सपिरियन्स मला सांगशील, आणि काय होतं जेव्हा आता आपल्याला अभिनय करायचा आहे, काय होतं? वाटतं प्रीतम सरांनी ठरवलं की पहिले त्याला घाबरू इंडस्ट्रीमध्ये एंटर केल्या गेल्या. बट नाही, खूप फन एक कथा होती. मला स्क्रिप्ट आय थिंक रात्री 10-11 वाजता मिळाली होती. आणि एक ऑब्व्हियसली फर्स्ट टाइम मी कोणती फिल्म करतोय किंवा कोणती स्क्रिप्ट वाचतोय इतकी इंटरेस्टिंग आणि मोठी, तर मी 3-4 वाजेपर्यंत ती स्क्रिप्ट वाचत होतो रात्री. आणि सकाळी मी सरांनी फोन केलं होतं, म्हणजे की काय वाटलंय तुला, कसं वाटतंय वगैरे. सो आय टोल्ड हिम की ऑब्व्हियसली खूप एक डिफरंट कथा होती. जर मी रीडिंग करताना त्याच्यात इतका इन्व्हॉल्व्ड झालोय, ते पण तो ड्राफ्ट रेडी नव्हता, लाईक फायनल ड्राफ्ट नव्हता, तेव्हा जर मी त्याच्यात इतका इंटू झालोय, तो जेव्हा लोक फिल्म बघतील तेव्हा त्यांना काय फील होईल ते मला तेव्हा लिटरली माझ्या डोळ्यासमोर येत होतं की हा सीन कसा दिसेल आणि काय दिसेल ॲज अ ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. पण त्याच्यानंतर पुढच्या दिवशी मला कळालं की आता आपल्याला ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी नाही विचार करायचा, आपल्याला ॲज अ ॲक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू पण विचार करायचा की काय करायचंय नक्की. आणि त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं की आपला कास्ट काय आहे. सो सक्षम दादा, गौरव दादा, मकरंद सर, ऑल दीज पीपल, अँड आय हॅड टू परफॉर्म विथ देम ॲज अ लीड रोल. सो त्याच्यानंतर ऑब्व्हियसली यू विल फील दॅट नर्वसनेस, तो वाटणारच. बट तो कसाबसा पास झाला. अँड वर्कशॉप्स, आम्ही बरेच वर्कशॉप्स केले. आणि त्याच्यानंतर आम्ही आय थिंक आय वॉज फायनली रेडी की ठीक आहे आता मी रेडी आहे, आय कॅन गिव्ह माय टेक. बट फर्स्ट डेला थोडासा नर्वस होतो मी, बिकॉज खूप असं लवकर आमचा फिल्म खूप फास्ट चालला होता. आणि तेवढा फास्ट मला पिकअप करायला म्हणजे ऑब्व्हियसली आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट. जर हे लोक इतकं इनपुट देत आहेत आणि सगळं करतायत तर इथे असं नाही होऊ शकत की मी कुठे कमी पडतोय किंवा माझं कुठे कोणाला त्रास होतोय. सो ऑब्व्हियसली मी ट्राय केलं की माझं जेवढं मी बेस्ट देऊ शकतो तेवढं दिलं. अँड ओनली फर्स्ट डे दीज गाईज आर सो जॉली की फर्स्ट डे नंतर असं कुठे वाटत नाही की तुम्ही नर्वस आहात किंवा वगैरे काही. कारण की आमच्या सगळ्यांचा बॉन्ड इतका चांगला झाला होता की आम्ही प्रॉपरली आमचे सीन्स होऊन जायचे, म्हणजे निघून जायचे. इवन इफ वी डिस्कस्ड इट वन्स ऑर ट्वाइस, आमचे सीन्स ऑलमोस्ट असे होऊन जायचे. आणि प्लस पॉईंट वॉज की सक्षम दादा आणि गौरव दादा ह्यांच्यासोबत माझे मेजर सीन्स होते, बिकॉज आय थिंक वी हॅड द लॉंगेस्ट शूट्स. सो त्यांनी मला इनपुट्स भरपूर दिले, ते पण जस्ट असे बिफोर द सीन इनपुट्स दिले. अँड देन नाव आय वॉज कन्फ्युज की मला जे वर्कशॉपमध्ये सांगितलंय ते मी ते टाकू की ह्यांनी जे सांगितलं ते इथे टाकू. बिकॉज वर्कशॉप जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला फिक्स नसतं की हा सराउंडिंग कसा असणार आहे, बट तिथे काही सराउंडिंग येऊ शकतं. सो यू हॅव टू ॲडजस्ट अकॉर्डिंग टू दॅट. बट ओव्हरऑल खूप कमाल एक्सपिरियन्स होता. ॲज अ फर्स्ट ॲक्टर मला नाही वाटत की सगळ्यांना असा एक्सपिरियन्स मिळतो जेव्हा ते एक नवीन आर्टिस्ट म्हणून येतात. बट मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला आहे. सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच टू द टीम. अनुष्का, येस, काय पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलीस तेव्हा काय इम्प्रेशन होतं? भीती वाटली होती का? पहिल्यांदा स्क्रिप्ट मी ॲक्च्युली माझ्या पहिल्या फिल्म मी जिकडे शूट करत होते त्या सेटवर वाचली. आणि मी जे धरून ठेवणं असतं ना, ती स्क्रिप्ट धरून ठेवत होती. म्हणजे कुठेही असं वेगळीकडे लक्ष जात आहे वगैरे असं काही नाही. आणि लिटरली फिल्म डोळ्यासमोर उभी राहिली. इतकी ती छान स्क्रिप्ट होती आणि वाचतानाच एवढी मजा आली. आणि मग मी लगेच आईला पाठवली, आईनी वाचली, मग आमचं डिस्कशन झालं. त्यानंतर मग प्रीतम सर माझ्या आईबाबांना भेटले, तिकडे आम्ही प्रॉपर नरेशन केलं होतं. त्यावेळेला तर अख्खं क्लिअर झालं की अच्छा हे असं होणार आहे. तर त्यावेळेला डोक्यात जी फिल्म बनली होती ती तशीच झाली आहे मला असं वाटतं. आणि इट फेल्ट रिअली नाईस आणि खूप छान. सरांनी नरेशनसुद्धा खूप छान दिलं, आमचा शूट देखील छान झाला. सो इट वॉज व्हेरी नाईस. क्या बात. पण खूप जण आहेत आता, हे तिघं तर इकडे दिसत आहेत, गौरव आहे त्या पलीकडे, मॅक्स सर आहे, संदीप आहे, बरेच कलाकार आहेत. एवढ्या सगळ्या टोळीला हे सगळे कमाल कलाकार आहेत, त्यांना एकत्र घेऊन काहीतरी छान कलाकृती करणं ही प्रीतम सर बिलकुल सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये डार्क स्क्रिप्ट तुमच्याकडे आहे. काय दिग्दर्शक म्हणून किती तारेवरची कसरत होती अल्ल्याड पल्ल्याड जेव्हा सुरू होता? ॲक्च्युली जसं यांनी सांगितलं की एवढे मोठे दिग्गज कलाकारासोबत काम करणं खूप कठीण होतं, पण ॲक्च्युली ते सर्वच खूप जॉली होते. म्हणजे भले आम्ही हॉरर फिल्म करत होतो पण तिथं पूर्ण कॉमेडी चालायची. म्हणजे मला यांना बोलवायला लागायचं आता बस आपण थोडं सिरियस होऊयात आणि आपण आता हॉरर फिल्म करतोय, आपण थोडंसं आता घाबरूया सुद्धा. तर अशा प्रकारचं वातावरण होतं. गौरव तर तुम्हाला माहिती आहे, गौरव म्हणजे गौरवच आहे, तो कमाल काय त्याचा टायमिंग आणि ते तो जसा ऑन सेट आहे तो तसा दैनंदिन जीवनामध्येही तो तसाच आहे.
आणि मकरंद सरांसोबत थोडं आम्हाला पहिलं वाटलं की एवढे मोठे दिग्गज कलाकार आहे आणि कसं आम्ही ॲडजस्ट करणार. पण ती जी मजा आली, सरांनी जे आम्हाला सपोर्ट केलं आणि सर स्वतः इन्व्हॉल्व झाले, तर त्यामुळे मजा आली. आणि सक्षम आणि माझा बॉन्ड ऑलरेडी चांगला होता, तर मजा आली. मग ऑल ओव्हर आम्हाला असं वाटलं नाही की असं वाटलं की आम्ही एक फॅमिली आणि एक छान फॅमिली हॉलिडे आल्यासारखं आम्ही ते एन्जॉय करत होतो आणि ते शूट केलं. कमाल आहे, असं काम सगळ्यांना मिळालं पाहिजे. फॅमिली हॉलिडे जाऊन एक पिक्चर शूट करून या. अरे प्लेस एवढं कमाल होतं ना, ते आम्हाला एकी राहणं गरजेचं होतं. म्हणजे आता तुम्हाला एक किस्सा तुम्हाला सांगतो, जिथे आम्ही शूट केला त्या वाड्यामध्ये 200 वर्षापासून साप फिरत होता, नाग फिरतोय, अशा या गोष्टी होत्या. म्हणून आम्ही एकटं तर कोणी पळू शकत नाही, जायचं तर सर्वांनी जीवन में चलो. कारण असे खरंच खूप काही किस्से होते की म्हणजे आता जिथे आम्ही शूट करायचो 5 दिवस होता, त्यांनी मला सांगितलं 4 दिवस शूट झाल्यानंतर की तिथे एक नाग असतो आणि तो रुसून बसला आहे, म्हणून तो फक्त दर सोमवारी येतो आणि पूर्ण घराला तो फिरतो आणि चालला जातो. तर म्हणून मी यांना सांगितलं की आपण वेगळं राहण्यापेक्षा एकत्र राहूयात, म्हणजे आपण सेफ नाही, हे अजून हुशार आहे त्यात, हे अजून हुशार आहे. ह्यांना 4थ्या दिवशी माहिती पडलं तरी यांनी आम्हाला नाही सांगितलं. पॅकअप झाल्यानंतर सांगतायत की ते नाक फिरतो म्हणते. सोमवार तुम्ही असं विचार करा, सोमवार आला. अरे नाही, आपण आता बेसिकली मी विदर्भाचा, आमच्याकडे असं काही नसतं, फिरा कुठं पण जेव्हा मला कोकणात गेलं तर लोक सांगायची इथे जाऊ नको, त्या झाडाखाली जाऊ नको, इथे फिरू नको. तर त्या मग सर्व झाल्यानंतर रेखी झालता, रेखीमध्ये आपण क्रॉक्स आणि वर कुठेही जायचो चप्पलवरती, तर तो म्हणा की नाही सर इथं असं फिरू नका. म्हटलं 4 दिवसानंतर सांगतो, तुम्ही या गोष्टी पहिले सांगत चला. कमाल. पण काय कशा प्रकारच्या भूमिका आहेत तुमच्या, सक्षम? सो ह्याच्यामध्ये माझी भूमिका आहे तो काय म्हणतो आपण पटकन घाबरणारा जो असतो ना, म्हणजे ज्याला काही झालं तर तो पहिला अफेक्ट त्याला होतो. सो तो त्या मित्रांपैकी तो तसा मित्र आहे की ज्याला काही असं झालं की त्याला एकदम खूपच मॅसिव्ह धक्का बसला की त्याला चक्कर येते, तो खूप लगेच घाबरतो. आणि तो म्हणजे गौरवचं जे कॅरेक्टर आहे तो त्याच्यावर इतका रिलाय होत असतो की तू मला सपोर्ट कर, तू माझ्या पाठीशी थांब. सो तो तसा आहे. आणि ह्याच्याबरोबर त्याची मैत्री असते. आणि ह्याला ॲक्च्युली गावात जायचं नसतं, पण ह्या दोघांच्या कन्व्हिक्शन आणि ह्या सगळ्यामुळे तो जातो तिकडे. आणि मग त्याच्याबरोबर तिकडे काय काय किस्से होतात आणि काय गमती होतात, कसा घाबरतो. तसं एक व्हेरी इंटरेस्टिंग, असं मी म्हटलं ना की ह्याला एक खूप कॉमेडीचा एक स्लाईट अंडरटोन आहे. त्यामुळे गौरव आणि माझे जे काही इंटरॅक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये ती सिच्युएशनल कॉमेडी जी निघत होती ना, सो ती दॅट वॉज लाईक फन टू डू असं मला वाटतं. आणि एक ॲक्टर म्हणून पण सगळ्यात महत्त्वाची असते तुमच्या सगळ्यांमधली एक केमिस्ट्री जे आपण म्हणतो. तर ती पण लाईक म्हणजे ती अशी चला आता आपण केमिस्ट्री शोधूया असं करायला की गरज नाही लागली. म्हणजे ती जशी आमचं शूट जसं प्रोग्रेस होत होतं तसं ते आपोआप होत गेलं. आणि ते सीन्समध्ये आता सगळ्यांना दिसेलच की ती केमिस्ट्री आणि गौरव आणि माझे सीन्स किंवा मकरंद सरांबरोबरचे सीन्स. सो त्या सगळ्यांचे सो ती एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि हे कॅरेक्टर लाईक इट वॉज फन टू डू. म्हणजे असं मला करताना पण ते खूप मजा येत होती. म्हणजे आम्ही शॉर्ट संपल्यानंतर गौरव आणि आम्ही दोघंच हसायचो की अरे आपण हे काय करतोय, किंवा ह्याला हे असे कसे कॅरेक्टर आहेत, एवढा घाबरट कसं आहे की ह्याला काही वेळेस समोर काही झालं की नाही चक्कर असं काय आहे हा कॅरेक्टर. पण तो इट वॉज फन टू डू असं वाटतं. पण रिअल लाईफमध्ये तू कसा आहेस सक्षम? नाही आहे मी तेवढा घाबरट. आणि म्हणजे मला ह्या सगळ्याचं विश्वास सच पण खूप कमी आहे. म्हणजे आता ते जसं हा सांगतो तसंच कोकणातले ऑब्व्हियसली सगळ्यांकडनं बरेच किस्से ऐकलेले असतात. त्यामुळे ते बॅक ऑफ द माइंड असतं की जर काही असेल तर लेट्स नॉट डिसरिस्पेक्ट एनिथिंग ऑर एनी. सो ते एक बॅक ऑफ द माइंड होती गोष्ट. पण आम्हाला कसं मला कधी असा एक्सपिरियन्स नाही आला. आणि शूटिंग करताना आम्ही तर नाईट शिफ्ट करत होतो. म्हणजे जर झालं असतं तर तेव्हा या पण आमचं शूटिंग पण इतकं असं काय म्हणतो आपण स्लीक झालं. म्हणजे असे काही अडथळे नाही आले आणि काही असे प्रॉब्लेम नाही आले की ज्याच्यामुळे शूट थांबलं आहे किंवा काय, असं कधीच नाही झालं. आमचं ज्या
शिफ्टला आमचं सुरू व्हायचं शूट, ते पॅकअप व्हायचं, आम्ही हॉटेलला जाऊन झोपायचो, परत यायचो, शूट करायचो. असं आम्ही एव्हरी डे लाईक विदाऊट एनी हॅसेल आम्ही शूट केलं. मस्त. हा एवढा गोड आहे ना, म्हणजे मला वाटतं हा एवढा गोड आहे, भूत आलाही असताना तरी आम्ही म्हटलं हॅलो कशी आहात, चहा घेणार. वा. आणि कॅरेक्टर पण खूप असा क्यूटली प्ले केला, म्हणजे तर असं मजा येईल तुम्हाला बघायला. येस. भाग्यमची कशी आहे व्यक्तिरेखा? माझी बेसिकली जसं हा म्हटला की हा खूपच घाबरट आहे, आणि जो जो हा ज्याच्याकडे जातो तो ह्याला उगाच घाबरवतो तरी तो ह्याच्याकडेच जातो. सो असं ह्यांच्या दोघांचा कॅरेक्टर, आणि त्यांच्यामध्ये मी आहे. सो ह्यांना सेपरेट करणारा की बस आता तुझं पण खूप झालं आणि तुझं पण खूप झालं. सो असा मधला कॅरेक्टर बेसिकली आहे जो सोबत घेऊन चालतोय सगळ्यांना, आणि त्याचंच गाव आहे. सो तो एक गायडिंग लाईट आहे ऑब्व्हियसली सगळ्यांसाठी, की ही प्रथा काय आहे, हे ते काय चालू आहे आणि लोक काय करतायत, हे सगळं एक्सप्लेन करणारा जो आहे तो मी आहे. हां करेक्ट. ही इज ब्रेव्ह अँड डॅशिंग यू कॅन से. असा तो कॅरेक्टर आहे की जसं तुम्ही सॉन्गमध्ये बघितलं असेल की तो ॲटिट्यूड कॅरी करतो सोबत, म्हणजे तो गावाचा राजा असं पण खाली लिहिलेलं आहे. तो एक जो असतो ना मुलगा, जेव्हा छोटा एक गाव असतो आणि त्यात एकच तो मुलगा असतो ज्याला सगळे असं बघतात की मला असं व्हायचंय, तो असा कॅरेक्टर आहे असं काहीतरी. सो कॅरेक्टर करताना खूप एक फन कॅरेक्टर होता, बिकॉज तुम्हाला तो नाही का आता एवढ्या सगळ्या मोठ्या स्टार्स बरोबर तुम्हाला ॲटिट्यूड कॅरी करायचं आहे, राईट. सो तो एक वेगळीच मजा होती त्याच्यात, दॅट यू आर वर्किंग ते विथ खूप difficult असेल ना, एक्झॅक्टली. सो यू आर वर्किंग विथ, म्हणजे ह्यांच्यासोबत सगळ्यांसोबत काम करतायत, आणि ह्यांचं ठराविक आहे की मला घाबरायचंय आणि मला हे करायचंय, आणि ह्यांच्यामध्ये मी कुठे मध्ये तरी एक डॅशिंग मुलगा असं दाखवलेला आहे. सो तो कॅरेक्टर प्ले करायला खूप मजा आली मला ऑब्व्हियसली. आणि नाही का ह्यांना असं सांभाळून घेणार, आता रिअल लाईफ मध्ये आता मी ह्यांना सांभाळून घेऊ नाही शकत ना टेक्निकली जर बघितलं, बट जेव्हा तुम्ही फिल्म मध्ये जातात मला ते करायचं होतं. सो ते करायला मला खूपच जास्त मजा आली आहे. सो व्हेरी फन अँड इंटरेस्टिंग कॅरेक्टर. गौरव आणि सक्षम समोर रिअल लाईफचा अंदाज घेऊया आपण, है ना? Yes, अनुष्का. हॉरर फिल्म असताना ना मला थांबा रे, मला check करू द्या. हे लोक आहे ना ऍक्शन बोलल्यानंतर वेगळे होते आणि कट बोलल्यानंतर वेगळे होते. ऍब्सोल्युटली डिफरंट पीपल. अँड मकरन सर ऑल्सो, म्हणजे त्यांच्याकडे इतके किस्से आहेत ना सगळ्यांकडे, की जरी आम्ही म्हणजे बसलो ना रात्रभर तरी आमचा पुढचा दिवस निघून जाईल, म्हणजे क्या प्रॉपरली बात. असं. खूप मस्त. अनुष्का? माझं कॅरेक्टर सस्पिशियसच आहे, सो मी जास्त काहीच सांगू शकत नाही, कारण नाही तर त्यातली मजा निघून जाईल. आणि एक आहे की हे सगळे मला घाबरत असतात, मी एवढं सांगू शकते, हे सगळे मला घाबरत. भूत आहेस का तू? ते बघितल्यावर कळेल. एवढी हिंट दिली आहे मी. पण ऍक्च्युली जसं आता मगाशी भाग्य म्हणाला की प्रथा आहे त्या गावात, आणि त्या काय आहेत तो त्या सगळ्यांना समजवतोय. जेव्हा असे मुद्दे येतात ना, प्रथा, परंपरा, इमोशन्स जोडले असतात लोकांचे त्याच्याशी. कोकण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक गोष्टी तिकडे आहेत आणि कनेक्टेड आहेत प्रत्येक जण त्या गोष्टीशी. असा मुद्दा आपल्या चित्रपटात मांडणं, प्रीतम सर खरं तर बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागलं असेल. रिसर्च इकडे खरं तर खूप मॅटर करेल. मी तुम्हाला इथे विचारलं कुठल्या कुठल्या गोष्टींचं एक आपण म्हणतो सहाय्य घेतलंय ही कथा पूर्ण करायला किंवा ती सादर करायला, तर काय आहे? ऍक्च्युली ही फक्त एका भागातली कथा नाहीये, कारण वेगवेगळ्या विभागानुसार प्रथा बदलत आहेत. राईट. म्हणजे जशी कोकणात आहे तशी विदर्भात पण आहे, पश्चिम महाराष्ट्रात पण आहे. सर्वांच्या प्रथा वेगवेगळ्या आहे. कारण काय होतं की अशा आता पण गोष्टी घडत आहेत की लोक 2-2, 3-3 दिवस गाव सोडून जातात, कारण तिथे काहीतरी रिझन्स आहेत. कदाचित मला वाटतं की कदाचित पर्यावरण समतोल करण्यासाठी जुन्या काळातल्या लोकांनी अशा गोष्टी कदाचित केल्या असाव्यात, किंवा रोगराई यायचं किंवा त्या गोष्टीला करण्यासाठी काही गोष्टी असल्यात. अशा मोस्टली गोष्टी अशा आहेत. पण आता ते फिल्म बघूनच मजा येणार आहे की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय आहे. पण यावरती अभ्यास केला मी, भरपूर अभ्यास केला, आणि या गोष्ट करता करता मला खूप चांगलं वाटलं किंवा एक अभिमान आहे मला की हा चित्रपट आपण करतोय. महाराष्ट्रात एवढ्या कमाल गोष्टी आहेत की महाराष्ट्रातच एवढी गोष्टी आहेत, तर तुम्हाला बाहेर जायचं आणि कशाचा रिमेक करायची गरज पडणार नाही, एवढ्या कमालीच्या गोष्टी आहेत. तर त्या रिसर्च करता करता आम्हाला त्या गोष्टी समजल्या आणि त्या गोष्टी सांभाळूनच आम्ही हा चित्रपट केला. खूप मस्त. लाईक ही सेट की रिसर्च ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टीत महत्त्वाचा असतो. कलाकार म्हणून आपला आपला सुद्धा हवाच असतो, कुठलेही कॅरेक्टर असू देत. तुमच्या तिघांना हा प्रश्न आहे, रोज जेव्हा तुम्ही सेटवर जात होता ऑब्व्हियसली तुमच्या नाईट शिफ्ट होत्या, रात्रीची झोप ही आपल्या सगळ्यांना जीवापाड म्हणतो ना, जीव असतो आपला त्याच्यावर. सो रोज सेटवर जाताना काय तुम्ही स्वतःला सांगायचात त्या सिनेमाविषयी, तुमच्या कॅरेक्टरविषयी, आणि या सगळ्यामध्ये डिरेक्टरचं ब्रीफ सुद्धा महत्त्वाचं ठरतं, तर ते कसं होतं? मला म्हणजे
एकतर गोष्ट ही चांगली होती की स्क्रिप्ट्स आमच्याकडे होत्या. सो म्हणजे मी तरी पॅकअप झाल्यानंतर विचारायचो की आता पुढच्या दिवशी जे सीन्स आहेत ते कुठले. सो बिफोर आय यूज टू गो टू स्लीप, म्हणजे पॅकअप नंतर मी ते सगळे सीन्स एकदा वाचायचो आणि मग झोपायचो. कारण की मग ते आपल्या डोक्यात एक असतं ना की आता आज आपल्याला हे करायचं आहे, आज हे करायचं आहे, आज हे करायचं आहे. सो ते थोडं मेंटल प्रिपरेशन मी तसं थोडं करून झोपायचो. आणि सेटवरती गेल्यानंतर ऑब्व्हियसली सीन्सचं रीडिंग व्हायचं. आणि बऱ्याचदा खूप सीन्स ना इम्प्रोवाईज पण केले गेले. म्हणजे सेटवरती रीडिंग करत असताना काही गोष्टी सापडत गेल्या की इकडनं मूवमेंट्स असू दे किंवा सीनची कोरिओग्राफी असू दे की इकडनं सब्जेक्ट इकडनं इकडे कसा जाईल किंवा इकडनं इथे जाण्यामागचं रिझन काय असेल किंवा यु नो व्हॉट इज हॅपनिंग इन द सीन कोरिओग्राफी वाईज की कोण हालचाल कशी करते. त्यामुळे ते पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती की ऑर्गॅनिकली खूप गोष्टी ना होत गेल्या. म्हणजे असं कोणी असं प्रिपेअर्ड यायचं नाही की मी आता ना ही लाईन अशी बोलीन किंवा मी आता हे असं करीन किंवा हे असं करीन, असं कोणी प्रिपेअर्ड असं कोणी यायचं नाही. ते सेटवरती आल्यानंतर ज्या रीडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं ज्या गोष्टी निघायच्या ना ते ऑर्गॅनिकली खूप मिळत गेल्या. आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये प्रीतमचा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी ना कुठल्याही ॲक्टरला असं रिस्ट्रिक्ट नाही केलं की मी सांगतो तेवढंच करा किंवा ते ही लेट एव्हरीबडी गो. म्हणजे जिकडे जिकडे कात्री मारायची गरज असायची तिकडे तिकडे ऑब्व्हियसली यूज टू डू इट. कारण मी वाहवत गेलो तर काहीच उपयोग नाही. तर तिकडे तिकडे मला असं वाटतं की ही डिड इज पार्ट एक्सिलेंटली मला असं वाटतं. आणि कारण की ॲक्टर्सनं थांबवणं खूप अवघड गोष्ट असते. कारण एकदा सूट दिली की तो सुटत जातो आणि मग ते मेन जे कॅरेक्टर असतं ते कधी कधी मिस आउट होण्याचा चान्स असतो. सो मला असं वाटतं की त्यांनी ते खूप छान आमच्याकडनं करून घेतलं. लाईक व्हेरी ऑर्गॅनिकली व्हेरी नॅचरली सगळी प्रोसेस होत गेली. आणि अर्थात मकरन सर आणि हे तर म्हणजे बिंग अ थिएटर पर्सन आणि एवढा स्ट्रॉंग म्हणजे एक माणूस म्हणून पण ते एवढे स्ट्रॉंग आहेत, त्यांची पर्सनॅलिटी एवढे स्ट्रॉंग आहेत की ते ना एक स्वतःचा करिश्मा कॅरी करत असतात. आणि ते जेव्हा जेव्हा फ्रेममध्ये असतात ना ते एक वेगळी एनर्जी असते. सो त्यांचे मूवमेंट्स त्यांचे एक फ्लेअर एक ग्रेस आहे ना. सो ते एक ऑब्झर्व करायला पण खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी लाईक फॉर अन ॲक्टर की ते ज्या पद्धतीने यूज टू एक ती फ्रेम अशी भरलेली दिसायची ते जेव्हा फ्रेममध्ये असायचे. तो ती एक मला ऑब्झर्वेशन माझ्यासाठी पर्सनली इट वॉज समथिंग व्हेरी व्हेरी मच लर्निंग एक्सपिरियन्स आय वुड से. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि क्रेडिट गोज टू हिम आणि योगेश कोळी अगेन. कारण की शूट तो करत होता त्यामुळे ह्यांच्या दोघांचं पहिले तर एकतर बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आणि कारण की डिरेक्टर सिनेमॅटोग्राफरचं जे कनेक्शन असतं ते आपल्याला स्क्रीनवर दिसत असतं. सो त्यांच्याकडनं जेव्हा आम्हाला गोष्टी इनपुट्स मिळत गेल्या ना त्यातनं सीन्स खूप सोपे होत गेले. भाग्यम. स्क्रिप्टबद्दल ऑब्व्हियसली फर्स्ट फिल्म होता तर स्क्रिप्ट तर मी पाठ करून गेलो होतो बिकॉज आय डोंट वॉन्ट दॅट प्रेशर की मी काही लाईन विसरून गेलो कोणासमोर विसरून गेलो तर तो मला एक झंझट तर नकोच हवा होता. तर मी म्हणजे माझे डायलॉग सोडून बाकीच्यांचे पण पाठ करून गेलो होतो की मला कुठेच अडचण नाही आली पाहिजे की कुठे काय होईल. सो एक पॉईंट तो तेवढा माझा होता की हा प्रॉब्लेम खूप मिनिमल प्रॉब्लेम आहे, हा आपल्याला नाही आला पाहिजे. सो तो तर मी कॅन्सल आउटच केला होता. त्याच्यानंतर जेव्हा मी सेटवर गेलो सो मी कधी कधी आपण विचार करतो ना की हा आपण असं घेऊ तसं करू. बट देन ते सेटवरती काहीतरी वेगळीच कोरिओग्राफी व्हायची अँड देन आय वॉज लाईक आता काय करू. जर मी काही चुकीचं केलं तर ह्यांना काय वाटेल माझ्याबद्दल. तो एक ऑब्व्हियसली थॉट कॉन्स्टंटली असतोच. आणि स्पेशली मकरन सरांच्या वेळेस जेव्हा ते आले फर्स्ट टाइम अँड देन ते म्हटले की असं ही जागा आहे. त्यांनी एकदा ॲनालाइज केली आणि लाईक लावा कॅमेरा जे होईल ते करू. सो ही आज म्हणजे त्यांनी काही डिसाईड नाही केलं आणि कुठेच काय नाही, जे होईल ते करू. अँड देन आय वॉज लाईक अच्छा आता आपल्याला हे करायचं आहे. सो देन आय वॉज लाईक ठीक आहे लेट्स डू इट. बट इट वॉज अ लॉट ऑफ फन. जेव्हा इम्प्रोव्हायझेशन्स टाकायला लागतात ना काही गोष्टींमध्ये तेव्हा म्हणजे स्वतःला असं कळून येतं की हा आपण हे पण केपेबल आहोत हे करायचं आपण. सो ती एक खूप माझ्यासाठी खूप फन गोष्ट होती की जिथे पण इम्प्रोव्हायझेशन व्हायचे ना तिथे असं कधीच नाही झालं की मी ब्लँक झालो. की कॉन्स्टंटली आपण त्या मूडमध्ये आहोत आणि त्या सीनमध्ये आहोत हे मला कळून येत होतं की आपण बाहेर नाही पडत आहे कुठे. सो ती एक खूप फन गोष्ट होती. सो या दॅट वॉज अराउंड इट. अनुष्का
सस्पेन्स भूमिका आहे मला माहिती आहे काय Yes. त्या सस्पेन्ससाठी होमवर्क होता हे सस्पेन्स बोलायचं याचाच तिने जास्त अभ्यास केला असेल काय होतं माझं असं आहे ना की जोपर्यंत आपण ऑन फ्लोअर जात नाही तोपर्यंत मी दर रात्री स्क्रिप्ट वाचते. वा. सो जेव्हापासून मला ती स्क्रिप्ट मिळाली होती तेव्हापासून मी दररोज रात्री झोपायच्या आधी वाचायचे आणि नवीन नवीन काहीतरी आपल्याला मिळत जातं ना की हे इकडनं असं मग अशा रीत्या सगळ्यांचेच डायलॉग पाठवून जातं अख्खं जे आहे ते सगळं पाठवून जातं. सो आपण चिल असतं तसं आणि ऑन द स्पॉट करायचं झालं तरी सुद्धा जागा काढता येतात. सो दॅट्स द मेन थिंग. आणि रात्रीचं शूट म्हणायचं झालं तर मी नाईट आऊल आहे. मी कितीही वेळ रात्री जागू शकते. मला झोपायचं असं काही नाही की हां अख्खी रात्र ठीक आहे नो प्रॉब्लेम काहीच नाही म्हणजे लो एनर्जी वगैरे असं काहीच नाही. हां मी काहीच नाही मी फक्त पाणी पिते बाकी मला खायचं नाही झोपायचं नाही नथिंग. मला एक खुर्ची द्या मी बसून राहील काहीच Wow. प्रॉब्लेम नाहीये मला. सगळ्यात प्रोडक्शन फ्रेंडली आहे सगळे म्हणलेत मला हे. सगळ्यात प्रोडक्शन फ्रेंडली ऍक्ट्रेस आहे जेवण पण नाही ओनली वाव लाईक देवर डेज मी खाल्लं नाही. मी फक्त एकदा खायचे आणि हा मला नको आहे मी फक्त एकदा कॉफी पिणार दॅट्स इट. आय एम फाईन मला काहीच लागत नाही. मला असं वाटतं या इंटरव्ह्यू नंतर अनुष्काकडे चित्रपटांच्या रांगा लागणार आहेत काहीच टँट्रम्स नाही आहेत एकदम प्रोडक्शन फ्रेंडली आहे. पण प्रीतम सर एवढे कलाकार असताना ना प्रत्येकाला त्यांच्या कामाला म्हणा किंवा ते आजवर जे काही त्यांनी काम केलंय त्याला न्याय देणं ऑब्व्हियसली गरजेचं असतं. इतके सगळे जण असताना एक कोणाची व्यक्तिरेखा किंवा एक कुठला कलाकार होता ज्याच्या कॅरेक्टरवर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली संपूर्ण प्रोसेस मध्ये स्वतःच्या तुम्ही त्यांच्या कॅरेक्टर बद्दल नाही विचारलं त्यांना अजून ते सांगणार ऍक्च्युली या फिल्मची मजाच ही आहे की वेगवेगळे कॅरेक्टर म्हणजे एका कॅरेक्टरवर मेहनत घेण्यापेक्षा मला सर्वच कॅरेक्टरवर मेहनत घ्यावं लागली. मेहनत घ्यावं म्हणजे की कलाकारच एवढे कमाल होते की मला त्यांना काही सांगावंच लागलं नाही जास्त. आता मकरन सरांशी मी पहिल्यांदा काम करत होतो आणि सर कमाल म्हणजे खूपच कमाली आणि वेगळेच आर्टिस्ट आहे म्हणजे खूपच सुंदर ॲक्टर आहे. तर त्यांच्यासोबत एक असायचं की हे थिएटर आर्टिस्ट आहे आणि आपण त्यांना या गोष्टी काय कसं बोलणार. तर त्यांचं सेट असायचं ऑरा सेट असायचं. फक्त मला भीती अशा गोष्टीची वाटायची का ते अचानक काहीतरी थिएटर असल्यामुळे इम्प्रोव्हायझेशन करायचे. त्यावेळेस आम्हाला सर्व आर्टिस्टला अलर्ट राहावं लागायचं की हे काय बोलतात आणि त्या गोष्टीला मजा आली. पण आता जे फिल्मवर दिसत आहे कॅरेक्टर्स ते फक्त आमच्या या सर्वांच्या मेहनतीमुळं या गोष्टी दिसत आहे. पण मकरन सर झाले किंवा गौरव झाला संदीप दादा झाला सर्वांचेच कॅरेक्टर खूप वेगळे होते. आणि यांना भूत दाखवणं आणि यांना सस्पेन्स म्हणजे आता तुम्ही ट्रेलर बघितलं असेल तर कुणाचंच कॅरेक्टर समजले बरोबर आहे तेच तर सर्वच कॅरेक्टरवरती आम्हाला मेहनत करावं लागली किंवा म्हणूनच आता हे वेगळं दिसतं. तुमच्या कॅरेक्टर बद्दल सांगा आता. अनुष्काची इच्छा पूर्ण करूया सांगा. मी ऍक्च्युली हा तर माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता की डिरेक्शन करणे आणि ऍक्टिंग करणे. तर मी चेलुशा नावाचा एक कॅरेक्टर करतोय फिल्ममध्ये जो मकरन सरांचा चेला आहे. म्हणजे मकरन सर अर्धी सिद्धी आणि मी त्यांचा चेला म्हणजे त्यात पण अर्धी सिद्धी म्हणजे थोडीफार जी काही उरलेली ती माझ्याकडे. तर मकरन सरांसोबत काम करताना असं व्हायचं की इट्स लाईक अ युनिव्हर्स की जिथं भूत असणार तिथं आम्ही दोघं जाणार. वाव. असा तो एक कॅरेक्टर आहे. आणि तो एक तर नशिडी कॅरेक्टर जो बंबोले कॅरेक्टर आणि त्यात आपण कसं राहायचं. आणि मकरन सर माझ्यासोबत असं झालं की 4 दिवस तर माझं हे नव्हता सीन नव्हता तर मी सर्वांची एकदा ॲक्टिंग बघितली आणि यांची ॲक्टिंग बघितल्यावर मला असं झालं की मी काय करू आता. पण या सर्वांच्याच मदतीने आणि ती मजा आली काम करायला मजा आली लोकांना आवडेल सुद्धा तो. पण या स्क्रिप्टमध्ये कमालीचे डायलॉग्स आणि सीन्स आम्ही बघणार आहोत अल्ल्याड पल्ल्याडमध्ये 14 तारखेला. पण ना असं असतं की एखादा असा सीन असतो किंवा जी मुवमेंट असते ती आपल्याला कलाकारापेक्षा एक माणूस म्हणून आपल्याला ती खूप आवडते. आपला मे बी तो परफॉर्म करायला कस लागला असतो खूप किंवा त्यातले इमोशन्स आपल्याला आवडून ते काही असू शकतं. तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे काय सगळ्यात जास्त कुठली मुवमेंट अल्ल्याड पल्ल्याड जवळची वाटली. मला असं वाटतं की ते जे म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड टायटलचं जी गंमत आहे ना ती मला जास्त इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे जेव्हा आम्ही बोटीचे सिक्वेन्स करत होतो ना की जिकडे ॲक्च्युली अल्ल्याड पल्ल्याड आम्ही करत होतो सो दॅट वॉज आणि ते बोटीतले सीन्स पण छोटे आहेत पण ते ना खूप मजेशीर गमतीशीर सीन आहेत. तर ते मला बोटीचे सीन करताना वेगळीच मजा येत होती कारण की ती बोट छोटी होती तर मला
अनफॉर्च्युनेटली पोहता येत नाही, त्यामुळे ती एक कॉन्स्टंट कमाल. आणि आणि संदीप दादा बोट चालवत होता, त्यामुळे ते पहिले तर ते म्हणजे ज्या दिशेने बोट न्यायची आहे संदीप दादा त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शनला बोट नेत होता. आणि गौरव आणि मी बोटीत, अरे यार हे काय, हे कुठे नेतोय आपल्या संदीप दादा, कुठे नेतोय. म्हणजे आम्ही त्याला गाईड करतोय आणि ते काहीतरी चालू. आणि अजून एक भीती की ह्यांनी काहीतरी वल्ल मारला, बोट उलटी झाली, मी पाण्यात पडलो, बरं पोहता येत नाही तिकडे. आणि ह्या सगळ्या टेन्शनमध्ये सीन करायचे होते, मग त्याच्यात काही पंचेस होते, ते काहीतरी वर्कआउट करायचे होते. सो मला असं वाटतं की ते बोटीतले जे अल्लाड पल्लाडचे जे सीन होते ना, ते मला सगळ्यात जास्त करताना मजा आली, भीती पण वाटली, कस लागला अभिनय. रस लागला, प्लस को ॲक्टरवरती ट्रस्ट, ब्लाइंड ट्रस्ट की हा मला पाडणार नाही किंवा हा बोट व्यवस्थित नेईल. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या एका सिक्वेन्समध्ये मला करायला मिळाल्या. सो दॅट वॉज आय थिंक व्हेरी इंटरेस्टिंग फॉर वा, पण हे मॉनिटरवर प्रीतम सरनी जाम मजा घेतली असेल. मॉनिटरवर नाही तर हेडफोनवर पण मजा घ्यायची. नाही. आणि हा तिकडनं माईकवरती, संदीप दादा अरे कुठे नेतोय बोट, अरे हो जमत नाहीये, हा तिकडनं ओरडतोय संदीप दादा. आणि आम्ही असे होतो, आणि गौरव आणि मी एकमेकांकडे बघतोय, ह्याला जमणार आहे का काय का काय, आणि काय रे देवा बाबा. Yes, भाग्य. आय थिंक माझ्यासाठी तर माझा डान्सच राहील, तो मुवमेंट जो ऍक्च्युली सगळंच माझ्यासाठी एक मुवमेंटच आहे. बिकॉज इट इज अ फर्स्ट फिल्म ना, तर तुम्हाला दर गोष्टी असं म्हणजे डोक्यात राहते की ज्या दिवशी तुम्ही काय शूट केलंय ते मला रात्री लिटरली जेव्हा मी झोपायचो ना, मला असं दिसायचं सगळं परत. तो इतकं माझ्यासाठी म्हणजे खूप एक खूप मोठा ड्रीम आहे जो फुलफिल होतोय. आणि तो इतक्या चांगल्या लोकांसोबत होतोय आणि इतक्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती होतोय आणि इतकं मोठ्या ह्याच्यात होतंय की लाईक आय लिटरली हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस. बट जर असं स्पेसिफिकली तुम्ही विचारत असाल तर आय थिंक तो सॉन्गच माझ्यासाठी म्हणजे खूप जवळचा राहील. बिकॉज आम्ही 1 डेमध्ये शूट, 1 नाईटमध्ये शूट केला रॅदर. आणि आम्ही आय थिंक स्टार्ट केलं होतं किती वाजता सर, 9 वाजता. आणि आम्ही सकाळी 6-6:30 पर्यंत तो सॉन्ग शूट करत होतो. म्हणजे जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत चालू द्या असं चालू होतं आमचं. बट ती एनर्जी थ्रू आउट द नाईट ठेवणं, जितके रिटेक्स होतात त्याच्यात तेवढीच एनर्जी देणं, हे सगळे म्हणजे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते. बिकॉज तो डान्सचा ऑडिओ जितका आम्ही भारी ऐकला होता, त्याला जस्टिस देण्यासाठी आम्हाला तेवढ्या लेवलचा डान्स पण करायचा होता. अँड आफ्टर ऑल माधुरी पवार इज देअर इन द डान्स. तर ते मला माहिती पडलं. अँड देन आफ्टर दॅट आय वॉज लाईक ठीक आहे, अजून थोडीशी प्रॅक्टिस करू, होऊन जाईल, काय नाही, काही टेन्शन नाहीये. सो इट वॉज अ लॉट ऑफ फन दॅट पार्ट. शी इज एक्सिलेंट डान्सर ना. या अनफॉर्च्युनेटली मला होडीत जाता आलं नाही. मला खरंच खूप इच्छा होती तिथे जायची, कारण ना मला असं पाण्यात फिरायला फार आवडतं. मला पाणी हा प्रकारच फार आवडतो. सो आय जस्ट वॉन्टेड टू गो देअर. पण मला आमचा एक सीन होता जो एका बेटावर होता, आपण गेलो होतो. तर मला फायनली तिकडे एका होडीतून जायची मजा खूप आली. आणि तिथे गेल्यानंतर मला तिकडचा एक किस्सा कळला की इथे मोस्टली अंधारात यायचं नसतं, कारण इथे एक बाई फिरत असते. आणि तिकडचंच कोणीतरी आमच्याच सेटवरनं कोणीतरी सांगितलं होतं मला. आणि मी विश्वास ठेवते या सगळ्या गोष्टींवरती, कारण की मला खूप भीती वाटते. म्हणजे अच्छा असं आहे का, लवकर चला नाही इकडनं, खूप आता अंधार पडतोय, चला लवकर चला. सो ते एक होतं. आणि माझा सीन माझ्या लक्षात राहिलेला हा एक आहे की मी या सगळ्यांना भेटते आणि मकरंद सरांबरोबरचा तो एक इंटरॅक्शन आहे. तर तिकडे माझे जे व्हेरिएशन्स आहेत, मी तिकडे जशी बिचारी पण म्हणता येईल, म्हणजे कन्फ्युज्ड आहे बेसिकली. तर मला तो एक सीन करताना खूप छान वाटलं आणि तो खूप मोठा सीन होता. सो या आय रिली फेल्ट नाईस डुईंग दॅट सीन. क्या बात. प्रीतम सर, पण आता ट्रेलर बघितल्यावर ना गोष्ट काय आहे, जसं मी तुम्हाला म्हणाले की अंदाज येत नाही नेमकं काय असेल, पण कुठेतरी ना टेक्निकल बाजूसुद्धा या गोष्टीसाठी स्ट्रॉंग असणं हे तितकंच गरजेचं आहे. काय सांगाल, किती VFX आहे, किती टेक्निकल दृष्ट्या स्ट्रॉंग आहे, कसा सगळ्याचा वापर झालाय अल्ल्याड पल्ल्याडमध्ये? बेसिकली यामध्ये सर्वांचीच मेहनत आहे. म्हणजे जर ऑल ओव्हर फिल्म बघितलं तर आम्ही कदाचित फक्त 18 का 20 दिवसामध्ये हा पूर्ण जागून चित्रपट केला. म्हणजे हा शूट 16 दिवस नाईट होता आणि 2 दिवसच कदाचित डे होता. खूपच कठीण होतं. आणि मला या सर्व गोष्टी
रिअल शूट करायच्या होत्या, म्हणजे टेक्निक्स वापरून या शूट करायच्या. जसं तुम्ही वीज बघताय, पाऊस बघताय, खूपशा गोष्टी वादळ या गोष्टी आम्ही क्रिएट केलं होतं. त्यामध्ये सर्वच टीमनी कमालीचं काम केलं, कारण मला ते नॅचरल हवं होतं. म्हणून आम्ही शूट करायला कोकणात गेलो होतो, कारण आम्हाला तसं वातावरण, तसा सेट, तसा एन्व्हायरमेंट हवा होता. तर त्यामुळे या सर्व गोष्टीसाठी टेक्निकली हा फिल्म मांडणे, कारण आता लोकांचं विजन बदललं आहे, लोकांना टेक्निकली गोष्टी बघायला खूप आवडतं. त्या गोष्टी आमच्या पुढे होत्या की त्याला कसं मांडायच्या, पण बाय युझिंग थोडंफार VFX, रिअल आणि टेक्निशियन्स जे मी घेतले त्यांनी कमाल काम केलं. म्हणून आपला जो व्हिडिओ हा ट्रेंडिंग 1वर गेला होता. तर त्याच गोष्टीमुळे कदाचित आम्ही त्या गोष्टी प्रूव्ह केल्यात, आणि म्हणून त्या गोष्टी आता फिल्मचं तो बघतोय आपण की काय चाललंय, ते मजा येते ऑल ओव्हर. कमाल. आणि 14 जूनला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला अल्ल्याड पल्ल्याड. तर प्रेक्षक थिएटरमध्ये गेल्यानंतर, चित्रपट पाहिल्यानंतर काय घेऊन थिएटरच्या बाहेर पडतील? मला वाटतं हा भूतांचा कौटुंबिक चित्रपट असणार आहे. कमाल. ह्यांना माहितीच वाटतं हा प्रश्न येणार आहे. मस्त टेक्निकली करेक्ट उत्तर आहे. भूतांचा कौटुंबिक चित्रपट पूर्ण फॅमिली जाऊन बघू शकता. US फिल्म आहे आपला, आणि आम्ही सर्व रात्री आम्ही भूतांनी केलेली एक मेहनत आहे, ते लोकांना नक्कीच आवडेल. सक्षम. मला असं वाटतं की हॉरर हा जॉनर इतका इंटरेस्टिंग आहे, आणि आपल्याकडे मराठीत इतके सुंदर हॉरर फिल्म्स झाले आहेत, झपाटलेला असू दे, पछाडलेला असू दे. तर ह्यांनी ना एक बेंचमार्क सेट केला आहे, कारण त्यांनी तेवढ्या लेवलवरती ते गोष्टी अचीव ऑलरेडी केल्या आहेत. सो मला असं वाटतं की आमच्याकडे टास्क हा होता की त्यांच्यापर्यंत पोचणं, लाईक नॉट सरपास बट प्रॉब्ली त्यांच्या जवळपास, कारण हे लेजंड फिल्म्स आहेत माझ्या दृष्टीने मराठीमध्ये झालेल्या हॉरर फिल्म्स. तर एक म्हणजे एक गोष्ट आहे. आणि दुसरी मला असं वाटतं की आम्ही खूप प्रामाणिकपणे फिल्म बनवली आहे. मग मला असं वाटतं की जेव्हा ऑडियन्स थिएटरमध्ये जातो ना, एक काही गोष्ट आवडली नाही ना की लगेच जजमेंट्स पास होतात, आणि जे 100 लोकांनी तिकडे जी मेहनत केलेली असते वॉट एव्हर, तर त्याला कधी एवढं इम्पॉर्टन्सच नाही मिळत. म्हणजे त्याला ॲक्टर्स किंवा जे कॅमेराच्या समोर दिसत असतात त्यांना मे बी एका प्रोजेक्टमधून दुसरा प्रोजेक्ट मिळेल किंवा वॉट एव्हर, पण हे जे कॅमेरा मागची जी लोकं आहेत ना, मला असं वाटतं की ते कॅमेराच्या पुढे असण्यापेक्षा ते जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यांनी केलेली मेहनत म्हणजे स्पॉट डिपार्टमेंट असू दे, की जे आम्ही तर जागतोय तेही जागत आहेत, पण ते म्हणजे जागत असताना त्यांना आम्हाला काय हवं नको, अख्ख्या युनिटला काय हवं नको हेही बघायचं असतं. म्हणजे प्रत्येकाला दर अर्ध्या पाऊण तासाने चहा मिळतोय का, कॉफी मिळतेय का, ह्याला अचानक भूक लागली मग काय देऊ शकतो, काही अरेंज करायचं असेल, प्रोडक्शन टीम म्हणा, स्पॉट टीम म्हणा, आर्ट डिपार्टमेंट, ह्यांनी जी केलेली मेहनत आहे ना, त्या गोष्टीचं कधी ॲप्रिसिएशन होत नाही. आणि आपण ऑडियन्स बघा, अरे यार हे काय, एक जजमेंट पास करून आपण मोकळे होतो. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना अशी विनंती करीन की त्यांनी म्हणजे ओपन माइंड ठेवून फिल्म बघायला जावं. कुठलं असं काही डोक्यात ठेवून फिल्म बघायला जाऊ नये. एक ओपन माइंड ठेवून फिल्म बघा. एंटरटेनिंग फिल्म बनवलेली आहे आम्ही. तर असे काही प्रेज्युडिसेस ठेवून जाऊ नका की मला हे आवडणारच नाही किंवा हे असंच होईल. मला असं वाटतं गो विथ अन ओपन माइंड. एंटरटेनिंग फिल्म बनवली आम्ही. हसा, घाबरा आणि तुमच्या सगळ्या फॅमिलीबरोबर परत व्यवस्थित सेफ अँड साऊंड घरी जा. वा, शेवटचं वाक्य फार महत्वाचं. भाग्य. माझी अशी म्हणजे पर्सनल इच्छा आहे की जेव्हा लोक बघून फिल्म बघून जातील, होपफुली ते असं म्हणतील की मराठीला एक नवीन कलाकार, चांगला कलाकार असा मिळाला आहे. आय होप दिस इज देअर पर्स्पेक्टिव्ह. बट जर फिल्मबद्दल सांगायचं असेल तर ऑब्व्हियसली आय थिंक मराठीमध्ये हा जॉनर खूप वेळापासून नाही आला आहे, राईट. तर आय थिंक परत एक दृष्टिकोन जो आहे मराठी इंडस्ट्रीकडे बघायचा लोकांचा, जो खूप बदलला आहे ओव्हर द टाईम, तो आय थिंक अजून रिपेअर होईल आणि अजून बेटर होईल. आणि त्याच्यात म्हणजे नक्की लोकांना वाटेल की हां, आपण आय थिंक मराठी इज ऑल्सो ॲडव्हान्सिंग टू नेक्स्ट लेवल. म्हणजे आपण जे टेक्निकल गोष्टी यूज केलेत किंवा आपण काही दुसऱ्या गोष्टी किंवा एवढ्या कॅरेक्टर्सला सोबत आणणं, हे सगळे जे गोष्टी केलेत ते परत होत आहेत हळूहळू आणि त्याच्यात ॲडव्हान्समेंट येते. तर आय थिंक ती एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि ऑब्व्हियसली एंटरटेनमेंट तर होईलच. आणि मला असं पर्सनली वाटतं की जसं लोक फिल्म बघून येतील
जो एक वर्ड ऑफ माउथ होतो कोणत्याही फिल्मबद्दल तो खूप जास्त होईल ह्या फिल्मबद्दल इन टर्म्स ऑफ ॲक्टिंग म्हणा किंवा टेक्निकल गोष्टी म्हणा किंवा लोकेशन्स म्हणा किंवा आर्ट सेट म्हणा. म्हणजे ज्या माणसाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल, आता समजा मला इंटरेस्ट आहे कोणाच्या ॲक्टिंगमध्ये, सो मी त्या पर्स्पेक्टिव्हनी त्याला बघणार आणि मी त्याला जज करणार, त्या गोष्टीला चांगलं असं म्हणणार. किंवा ह्याला इंटरेस्ट असेल एक आर्टमध्ये, आर्ट सेटमध्ये. सो आय थिंक ह्या फिल्ममध्ये सगळ्याच गोष्टींना तेवढा दर्जा दिलेला आहे की त्याचं अप्रिसिएशन होईल. तर आय थिंक ऑडियन्स पण ते अप्रिशिएट करणार अँड दॅट्स इट. अनुष्का. आय फील ही फिल्म एक्सपिरियन्स आहे लोकांसाठी. इट्स लाईक अ रोलर कोस्टर राईड. सो बेसिकली त्यातलं BGM जे आहे ते कमाल झालंच आहे. ट्रेलरमध्ये इतकं छान दिसतंय, प्रत्येकाच्या टीजरमध्ये ते इतकं उठून आलं आहे. आणि रिव्ह्यूज बघितले मी तर प्रत्येक जण हेच म्हणते, BGM, लाइटिंग, कलाकार, द डिरेक्शन, एव्हरीथिंग, द होल फिल्म इज अमेझिंग. सो आय फील की ही फिल्म बघून गेल्यानंतर सुद्धा लोक हेच म्हणतील आणि सगळ्यांना ही फिल्म खूप आवडेल. सो या, लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना. इथे आला Thank you so छान much. गप्पा मारल्या त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि पुन्हा Thank you so एकदा खूप शुभेच्छा. आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहे कारण ट्रेलर राजश्री मराठीवर सुद्धा ट्रेंडिंग मध्ये होता येस, ॲब्सोल्युटली ट्रेंडिंग 1. येस, सो एक्साइटमेंट आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.